टेटमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर प्रश्न विचारतात, ठीक आहे. आणि त्याचबरोबर RTIवर सुद्धा क्वेश्चन. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना काय आहे? तर बघा, यावर अनेक वेळा क्वेश्चन 5-3-3-4 बी नंबरचं ऑप्शन आहे तुमचं. NAP 2020 मध्ये पारंपरिक 10+2 रचनेच्या ऐवजी 5-3-3-4 अशी नवीन रचना प्रस्तावित केली, जी वय आधारित आहे. आता RTI कायदा 2009 कोणत्या वयोगटासाठी मोफत तसंच सक्तीचं शिक्षण प्रदान करतो? तर वयवर्ष 6 ते 14 वर्ष. पर्याय क्रमांक तुमचा बी आहे. RTI कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जातं. NAP 2020 नुसार शिक्षणाची मूळ भाषा कोणती असावी असा आग्रह आहे? तर कुठली? मातृभाषा मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा. बघा, NAP 2020 नुसार 5वी किंवा शक्य असेल 8वीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावे. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आपण पाहिली कशी रचना आहे. तर 5-3-3-4ची रचना आहे. RTI कायदा 2009 नुसार शिक्षण कोणत्या वयोगटासाठी बंधनकारक आहे? तर बघा, हा प्रश्न 6 ते 14 वयोगटासाठी बंधनकारक आहे. NAP 2020 मध्ये शिक्षणाची भाषा कोणती असं सुचवले? मातृभाषा किंवा त्यांची स्थानिक भाषा. RTI कायद्याच्या अंतर्गत खाजगी शाळांमध्ये किती टक्के प्रवेश गरीब आणि दुर्बल घटकासाठी राखीव आहे? तर 25%. बघा, RTI कायदा 2009 नुसार खाजगी शाळांमध्ये 25% जागा ह्या दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव आहे. NAP 2020 नुसार शिक्षण व्यवस्था कोणत्या मूलभूत तत्वावर आधारित आहे? तर कुठलं? लवचिकता, समावेशकता आणि बहुपर्यायी पर्याय. जास्त पर्याय घेत नाही, कारण पेपर आहे. ज्यांचा उद्या परवा पेपर आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा फायदा. RTI कायदा भारताच्या कोणत्या घटक राज्यांना लागू होत नाही? बघा, जम्मू काश्मीर हे जे घटक राज्य आहे त्यांना, परंतु आता जम्मू काश्मीर सुद्धा तो लागू आहे. NAP 2020 नुसार उच्च शिक्षणासाठी कोणते स्वायत्त नियामक मंडळ प्रस्तावित आहे? कुठलं आहे? तर NHERC म्हणजे काय? नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, एक नियामक मंडळ म्हणून प्रस्तावित आहे ते. RTI कायद्याचा उद्देश काय आहे? तर बघा, मोफत आणि सक्तीचं शिक्षण. RTI कायदा हा सर्व मुलांना मोफत तसंच सक्तीचं शिक्षण, मूलभूत शिक्षण देण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने आणला गेला. NAP 2020 मध्ये शिक्षण प्रशिक्षणासाठी कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे? तर NPST. आता काय? नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स हे शिक्षक गुणवत्तेचं प्रमाणपत्र आहे. RTI कायद्यानुसार प्रत्येक मुलाला जवळच्या शाळेत प्रवेशाचा अधिकार आहे का? तर बघा, तर हो आहे. RTI कायद्यानुसार मुलांना स्थानिक क्षेत्रातील शाळेत प्रवेशाचा हक्क आहे. NAP 2020 नुसार मुलांच्या कौशल्याचा विकास कोणत्या दृष्टिकोनातून करावा? कोणत्या? समग्र आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून करावा. RTI कायद्यानुसार शिक्षणाचा दर्जा कोण ठेवतो? तर कोण ठेवतंय? दोन्ही, राज्यसुद्धा ठेवतो आणि केंद्रसुद्धा ठेवतो. NAP 2020 मध्ये मुलांचं मूल्यांकन कसं असावं असं सुचवलं आहे? सतत व सर्वसमावेशक मूल्यांकन आहे. RTI कायद्यानुसार शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर कसं असावं? तर 1:30. म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये एकाच 3 म्हणजे 30 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा. NAP 2020 नुसार कोणता अभ्यासक्रम शालेय शिक्षणात अधिक समाविष्ट केला आहे? कोणता? तर कृती आधारित शिक्षण. बघा, RTI कायद्याअंतर्गत कोणत्या सुविधा शाळांमध्ये बंधनकारक आहेत? तर स्वच्छतागृह असावं, पिण्याची पाण्याची व्यवस्था असावी आणि शिक्षकी कर्मचारी असावे. हे कंपल्सरी आहे. NAP 2020 नुसार कोणत्या शैक्षणिक क्षेत्रात मुलांना अधिक स्वायत्तता दिली आहे? तर अभ्यासक्रम निवड मुलांना स्वायत्तता दिली आहे. RTI कायदा केव्हा लागू करण्यात आला आहे? तारीख महत्त्वाची, 1 एप्रिल 2010 लक्षात ठेवा. 1 एप्रिल 2010. आता NAP 2020 नुसार कोणत्या संस्थेची स्थापना राष्ट्रीय संशोधनासाठी केली जाते? UGC. कुठली? AICTE. आता काय? नॅशनल रिसर्च फाउंडेशन, ज्याला NRF असं म्हणतो. RTI कायद्याचा मूळ उद्देश काय आहे? कशासाठी आहे? तर शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणे हा मूळ उद्देश आहे. NAP 2020 मध्ये उच्च शिक्षणासाठी किती टक्के सक्रिय सहभाग 2035 पर्यंत साध्य करायचा आहे? तर 50%. RTI कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया कोणत्या तत्त्वावर आधारित असावी? कोणत्या तत्त्वावर? तर एक समान संधी व निवड करता न करता.
NAP 2020 नुसार शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणती संकल्पना महत्त्वाची आहे? सतत व्यावसायिक विकास. शिक्षकांनी सातत्याने आपली गुणवत्ता सुधारावी असा NAP 2020चा मुख्य उद्देश आहे. RTI कायद्यानुसार कोणत्या प्रकारची शाळा या कायद्यात येतात? कोणत्या प्रकारची सर्व मान्यताप्राप्त ज्या शाळा आहेत त्या कायद्यामध्ये येतात. NAP 2020 मध्ये मूल्यांकनाची नवीन संकल्पना कोणती आहे? विद्यार्थी स्वयंमूल्यांकन ही नवीन संकल्पना आहे. बघा, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीबाबत स्वमूल्यांकन करण्याची संधी दिली आहे. RTI कायद्याचं पालन न केल्यास काय होऊ शकतं? तर त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. कुणाचा? शाळेचा परवाना रद्द केला जाऊ शकतो जर RTIचं पालन केलं नाही तर. NAP 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर भर आहे? कोणतं? तर गुणवत्तापूर्ण सर्वसमावेशक किंवा समावेशक. बघा, शिक्षण समावेशक असावं, लवचिक असावं आणि गुणवत्तापूर्ण असावं असं धोरण NAP 2020चा. RTI कायद्याने मूलभूत शिक्षणाचा दर्जा कोणत्या कलमानुसार मान्य केला आहे? कोणतं कलम? कलम 2100. भारतीय राज्यघटनेत 2100 कलमानुसार शिक्षण हा मूलभूत हक्क मानला जातोय. 86 घटनावर्ष 2002 नुसार हे कलम या ठिकाणी मांडलेलं आहे. NAP 2020 मध्ये बोर्ड परीक्षाबाबत काय सुधारणा सुचवली आहे? तर काय? 2 वेळा परीक्षा देण्याची संधी दिली. बोर्ड परीक्षा आणि अधिक लवचिक आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने पुनर्परीक्षा संधी देण्यात येईल. NAP 2020 नुसार लागू करणाऱ्या प्रमुख संस्थेचे नाव काय? तर काय प्रमुख संस्था? MSRD. आणि सध्याचं नाव MOE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन.